श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्म रामायण किष्किंधाकांड नवमहा सर्ग. श्री महादेव म्हणाले, गृध्रराज संपाती आकाशमार्गाने निघून गेल्यावर सीतेला पाहण्याविषयी उत्कंठित अशा त्या वानरवीरांना अत्यंत हर्ष वाटला. जो सुसरींच्या समुदायांनी भयंकर दिसत आहे, ज्याच्या लाटा सारख्या उसळत आहेत, ज्याला स्पर्श करणे म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखे कठीण, अशा त्या समुद्राला पाहून ते आपणांशी म्हणाले, हा समुद्र आम्ही कसा तरून जाणार? त्यावर अंगद म्हणाला, वानरवीर ऐका, तुम्ही अत्यंत बलवान आणि शूर आहात. तुम्ही अनेक पराक्रम गाजवले आहेत. तुम्हांमध्ये असा कोण आहे की जो समुद्र उल्लंघून जाऊन राजकार्य करील? तो ह्या सर्व वानरांचा प्राणदाता होईल, ह्यात संशय नाही. म्हणून जो कोणी असा बलवान तुमच्यामध्ये असेल त्याने लवकर मज पुढे यावे. तो सर्व वानरांचा तसाच रामसुग्रीवांचाही पालक होईल, ह्यात संशय नाही. युवराजाने अंगदाने असे भाषण केल्यावर ते सर्व वानरयोद्धे एकमेकांकडे पाहत स्वस्थ राहिले. कोणी काही बोलेना. त्यावर अंगद म्हणाला, तुम्हापैकी प्रत्येकाने ह्या कार्यसिद्ध्यर्थ आपापली शक्ती किती आहे हे सांगावे. नंतर हे कार्य कोणाकडून तडीत जाईल ते आपणाला समजून येईल. अंगदाचे भाषण ऐकून त्या वीरांनी पृथक पृथक आपापले बळ सांगण्यास प्रारंभ केला. त्यांनी 10 पासून आरंभ करून एकाने 10, दुसऱ्याने 20, तिसऱ्याने 30 अशी योजने आम्ही उडेन, अशा रीतीने एकाहून 10 योजने दुसऱ्याची अधिक, ह्या क्रमाने आपापली शक्ती सांगितली. त्या वनचर मंडळीत जांबवान होता. त्याने 100 अलीकडील संख्या 90 योजने सांगितली. तो म्हणाला, पूर्वी वामनावतारी देवाचे पाऊल पृथ्वीच्या लांबी रुंदी इतके होते. त्या पावलासभोवती प्रदक्षिणेसारखा 21 वेळा मी वाटोळा फिरलो. परंतु सांप्रत वार्धक्याने मी ग्रस्त झाल्यामुळे समुद्र उल्लंघून जाण्याची शक्ती माझ्यात नाही. नंतर अंगदही म्हणाला, मी महासागर ओलांडून जाईन, परंतु मला परत येता येईल की नाही ते समजत नाही. त्यावर जांबवान वीर त्याला म्हणाला, तू शूर आहेस, तू आमचा राजा असून आमचा नियंता आहेस. जरी तू समर्थ आहेस तरी ह्या कामी तुझी योजना करणे मला योग्य वाटत नाही. अंगद म्हणाला, असे जर आहे तर आपण सर्व पूर्वीप्रमाणे दर्भासनावर प्राणत्यागा करता बसूया. कोणीच जर काम करणार नाही तर जिवंत राहणे शक्य नाही. त्याला जांबवान वीर म्हणाला, वत्सा, ज्याच्याकडून आपली कार्यसिद्धी लवकर होईल असा वानर मी तुला दाखवतो. असे बोलून तेथे असलेल्या मारुतीला जांबवान म्हणाला, मारुते, या महत्त्वाच्या कार्यप्रसंगी तू असा अज्ञानासारखा एकांतात स्वस्थ बसला आहेस हे काय? महाबलिष्ठा, आज तुझे सामर्थ्य दाखव. तू साक्षात वायूचा पुत्र असून पराक्रमानेही वायूसारखाच आहेस. रामकार्यासाठीच तू जन्मला आहेस. पूर्वकाली तू जन्माला आलास तोच उगवणारा सूर्य तुझ्या दृष्टीला पडला. महापराक्रमी तुला असे वाटले की हे काही पिकलेले फळ आहे, ते आपण घ्यावे. असा विचार करून तू बाललीलेने 500 योजने वर उंच उडी मारलीस आणि मग तेथून खाली पडलास. म्हणून मी म्हणतो, तुझ्या बलाचे महात्म्य कोण वर्णन करू शकणार? म्हणून हे सुव्रता मारुते, उठ, रामाचे कार्य कर आणि आम्हा सर्वांचे रक्षण कर. जांबवंताचे भाषण ऐकून मारुतीला अत्यानंद झाला. त्याने सिंहनाद केला. त्यामुळे हा ब्रह्मांड गोलाचा जणू काय स्फोट करीत आहे की काय असे सर्वांना वाटले. तो पर्वताकार बनला. ते स्वरूप पाहून हा दुसरा त्रिविक्रमच आहे असा भास झाला. तो बोलला, समुद्र उल्लंघून लंका जाळू काय? रावणाचा सकुटुंब वध करून जानकी मातेला आणू का? किंवा रावणाच्या गळ्यात दोरी बांधून डाव्या हाताने पर्वतासह लंकानगरी उचलून ती रामापुढे आणून टाकू? किंवा त्या सुलक्षणी जानकी मातेला केवळ पाहून येऊ? हनुमंताचे भाषण ऐकून जांबवंत बोलला, किती शुभलक्षणा जानकी जिवंत आहे, इतकेच पाहून ये, तुझे कल्याण असो. पुढे रामाच्या बरोबर जाऊन आपला पराक्रम दाखव. मित्रा,
आकाशमार्गाने जाताना तुझे कल्याण होवो. रामकार्याकरता जात असता वायू तुझ्या मागून येवो. जांबवंताने असे आशीर्वाद दिल्यावर त्या वानरवीरांनी मारुतीला निरोप दिला. नंतर मारुती महेंद्र पर्वताच्या शिखरावर गेला. तेथे त्याचे ते अद्भुत स्वरूप पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. ह्यावेळी महापर्वताएशा देहाचा, सुवर्णासमान अंगकांतीचा, रक्त व सुंदर मुखाचा, मोठ्या नागराजासमान दीर्घ बाहूंचा असा तो पवनतनय महात्मा मारुती सर्व प्राण्यांच्या नजरेस पडला. किष्किंधा कांडातील 9वा सर्ग समाप्त. किष्किंधा कांड समाप्त. श्रीराम जय राम जय जय राम.